नमस्कार मंडळी. कोकणात लग्नामध्ये ही भाजी तुम्ही आवर्जून खाल्ली असेल, ती म्हणजे चवळी बटाट्याची भाजी. खरंच पंक्तीमध्ये ह्या भाजीची टेस्ट काहीतरी वेगळीच असते. सहसा तर आपण ती घरात खात नाही, पण तेव्हा मात्र आवर्जून खातो. तर विचार केला आज तीच भाजी आपण बनवूया. तर इथे सर्वप्रथम मी चवळी थोडी उकळवून घेतली आहे कुकरमध्ये आणि आता फोडणीची तयारी करत आहे. फोडणीसाठी मी तेलामध्ये थोडंसं हिंग, लसूण ठेचून टाकणार आहे, थोडासा कढीपत्ता आणि आपल्याला कांदा टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची मी टाकली आहे. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की आमचं कोकणी वाटण जे असतं ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत. त्याच्या अगोदर मी थोडंसं लाल तिखट आणि थोडी हळद टाकली आहे, जेणेकरून त्याची छान अशी वरती तरी येईल. वाटणामध्ये मी इथे खोबरं, थोडीशी लसूण, थोडंसं अद्रक आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कांदा हे व्यवस्थित भाजून त्याचं वाटण करून घेतलं आहे. आणि हे वाटण मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. व्यवस्थित भाजून घेतलं की थोडंसं टोमॅटोची प्युरी मी ह्याच्यात टाकणार आहे. टोमॅटोची प्युरी पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची. एका साईडला माझी जी चवळी उकडून घेतली होती ती छान अशी उकडली होती. आता हे जे आहे ते पाण्यासकट आपल्याला त्यात मिश्रणामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित त्याचं ते लो टू मीडियम फ्लेममध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं. चवळी आपण अगोदर शिजवून घेतली आहे, त्यामुळे 5 ते 10 मिनटं आपल्याला थोडंसं हे उकडवून घ्यायचं आहे. वरून थोडंसं मीठ टाकलं आहे मी इथे आणि आपण कोथिंबीर टाकणार आहोत. नक्की ट्राय करा, खाण्यासाठी अप्रतिम लागते. पण लग्नात जी टेस्ट असते ना ती काहीतरी वेगळीच असते. याच्यामध्ये मी बटाटा आणि वांगं स्किप केलं आहे काही कारणास्तव. तुम्ही तेही ॲड करू शकता. खाऊन बघा, नक्की आवडेल. थँक्यू सो मच.